नमस्कार, आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणाच्या खटल्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात 923 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीवर 2 वेळा बलात्कार केल्याची घटना 25 फेब्रुवारी रोजी घडली होती। या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा सध्या येरवडा कारागृहात आहे। पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याची 2 दिवसांची पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवल्यात। त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर गाडेची चौकशी होण्याची शक्यता आहे। दरम्यान या प्रकरणाच्या आरोपपत्रांमध्ये 82 साक्षीदार तपासून 5 साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवलेत। या प्रकरणी एकूण 12 पंचनामे करण्यात आले असून 5 पंचनाम्यातून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचं थेट आणि घटनेतील भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।